संत सद्गुरु माऊली विदेही मोतीराम बाबा श्री संत सद्गुरु वासुदेव बाबा श्री संत सद्गुरु संबनाथ बाबा केडीकर बाबा तसेच माझे गुरुबंधू त्याचप्रमाणे गावकरी मंडळी पाहुणे मंडळी हा कार्तिक समाप्तीचा कार्यक्रम आहे शेवटचा. देव झोपले होते. आता ते जागे झाले अशी समज करून संत महात्म्यांनी भोपाळी हा एक शब्द ठेवला. जगाचा पालन करणारा त्याला उठवण्याची त्यांनी संकल्पना समाजात ठेवली.
सत्य आहे. आपण देव काही झोपला नाही आणि देवाला उठवण्याची काही गरज नाही. आपण झोपले आहोत. आपल्याला वाटते का आम्ही जागे आहोत? आम्ही जागे नाही आहोत. इतके गाढ निद्रेमध्ये आम्ही झोपले आहोत की आम्हाला देवाचा तर विसर पडलेलाच आहे, पण स्वतःचा विसर पडलेला. आम्ही स्वतःला स्वतःच विसरून गेलो. काय आम्हाला भानच नाही. इतके विसर अवस्थेमध्ये आहोत. आम्ही कोणत्या मुलकामध्ये राहतो, कोणत्या लोकांमध्ये राहतो याचा सुद्धा आम्हाला भान नसतो की आम्ही गाढ निद्रेमध्ये आहोत. संतांनी जागे करण्याची संकल्पना चांगली उत्तम करून समाजाला केली. उठा जागे भारे आला, जागे भारे आला, जागे भारे आला, जागे भारे आम्हाला हा गाणं झाला उत्तम. गळा गाण्याने म्हणला का वा वा. कारण हा विषय कसा आहे ना, चांगला गळा, चांगला गाणा माणसाला लुप्त करणारा. का आवाज आहे नाही, पण तो का म्हणते, तो काहून सांगून राहिला, तो किती अंतःकरणाच्या तळमळीने सांगत असेल, ज्याच्याकडे आमच्या लक्ष. भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. पुन्हा या शब्दाचा विचार केला. 1.25 महिना झाला. ढोलकी वाजवा, टाळ वाजवा म्हणते चालले. ही अशीच गावोगावी पद्धत चाललेली आहे. नाही आता भोपाळी समाप्तीची, कार्तिक समाप्ती आहे, कालागेला करून टाकू, गावाला जेवण देऊ, गावाला जेवण केला तर पुण्य होऊन जाते. झालं. आपण करतो का हे आम्हाला समजेन. आपलं संत बोलले एक आणि आम्ही करतो म्हणून विचार करण्याची फार अत्यंत जरुरी आहे. आपणच आपल्या मनाला समजवण्याची जरुरी आहे. स्वतःला विचारी बनवण्याची जरुरी आहे. तर आपण विचारी केव्हा बनू, असे आपल्याला विचारी बनताच येत नाही. हेचपर्यंत सद्गुरु बोधाने, जिथपर्यंत तो आत्मज्ञानाने
जिथपर्यंत तो सद्गुरु चरणी मस्तक ठेवत नाही, आत्मबोधाने जेपर्यंत तो जागा होत नाही तेथपर्यंत तो झोपलाच आहे. त्याला कितीही गोष्टी सांगा चालल्या तरी त्याला ते उलटच वाटते. कारण आपण ज्या लोकांमध्ये आहो हा लोक सगळा विसर अवस्थेचा लोक आहे. त्याला कारण अवस्था म्हणतात. कोणतीही गोष्ट विसरावची, घडी बऱ्याच नाही विसरला, युपर 24 तास तो विसर अवस्थेमध्ये राहतो. कुणी जर त्याला आठवण करून दिली तर एवढा पुरता त्याच्या मनामध्ये ती गोष्ट बसते, नाही तर विसरला. आता तुम्ही येथे बसले आहात तरी स्वतःचा घर विसरला, स्वतःचा किती जवळचा मित्र असेल तरी तो विसरला. स्वतःला तर विसरते, आपण विसरला. त्या गाढ अज्ञानामध्ये आपण खेळत आहोत, आनंद करत आहोत. म्हणून जीव लवकर आठवण देवाविषयी आपण किती तर सांगतो, त्याच्या त्या मनामध्ये गोष्टी भरत नाही. आणि भरते तर लवकरच विसरून जाते. म्हणून याला संगतीची गरज आहे. संगत पाहिजे म्हणून सांगितले. ज्ञानदेवा गोडी संगती संगती, ज्ञानदेवा गोडी संगती संगती, ज्ञानदेवा गोडी संगती संगती, ज्ञानेश्वर माऊलीने आपला अनुभव व्यक्त केला. मला सज्जन लोकांचीच गोडी लागली, आवड लागली आणि त्यांच्यामुळे मला तो हरी हा सर्व ठिकाणी दिसावा लागला. त्याच्यामुळे मला त्या हरीचा स्मरण होत गेला. कारण संतांची संगत का करावी हा एक प्रश्न ठेवलेला आहे. संतांच्या संगतीमध्ये जेव्हाच्या तेव्हा त्याला वेळ लागत नाही. हे चालते बोलते युक्त आहे संतांची संगत. चालता बोलता पुण्य आहे संतांची संगत. तुम्ही तीर्थयात्रा केल्या तरी विसरा. वाटते आपल्याला मी तीर्थयात्रेला गेलो तर मी देवाचं भजन करत गेलो, तो पाहता पाहता सर्व विसरून जाते. कोणचा देव आठवते नाही, आठवत देत का होता नाही. बापा बापा तो पाणी वर फवाऱ्यासारखा उघडत होता, का देखावा दिसत होता नाही. अशा पद्धतीने तो स्वतःलाही विसरून जाते. पण संतांच्या संगतीमध्ये सर्व साधू संतांनी संतांची संगत करा. संतांची संगत संतांची
आपल्याला संतांची संगत सांगा. त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. आणि सुद्धा संताला शरण गेलो असे त्यांनी आपला अनुभवही घेतला. जयासी वाटे देव जयासी वाटे देव दयाने संत संग दयाने संत संग संत संगाविन देवा देव चांगल्या गोष्टी संतांच्या संगतीमध्ये तर मिळतात, पण देवाची भेट सुद्धा संतांच्या संगतीशिवाय होत नाही. देवाची भेट मनाला चांगली जर वळण लावायची असेल तर संतांची संगतच आहे. तुम्ही किती देवाजवळ असे डोळे टाकून बसू द्या, तेवढ्या पुरता मन त्यावेळी कदाचित स्थिर राहील. एवढा पुरता डोळे दाखवा. पण बाहेर गेला रे आला देवाच्या बाहेर आला का त्याच्या मनामध्ये अनेक कल्पना तयार झाल्या. मग का करावं पाहिजे, का करू, हे करू का ते करू, हे करू का ते करू, चालले असे ह्या कल्पना. आणि मन हा काल्पनिक आहे ना, ते सततच कल्पना करत राहतो. सतत 2 दिन गए सकत पटल में गिरजवल्यासी आले. तर याला विचाराची गरज आहे, चांगल्या विचाराची गरज आहे. चांगले विचार कुठून भेटतील? संतांची संगतीनं चांगले विचार. एवढा नाही तर त्यांनी आपले विचार ग्रंथ रूपाने ठेवलेले आहेत ना. एखादा ग्रंथ धरा, वाचत राहा, मनाला बोध तयार होते, मनाला समजत राहा. मन एवढा काही नाही आहे, मनाला त्या गोष्टी पटते. हळूहळू हळूहळू मन तो शहाणा बनतो राहतो. कोणत्याही प्रसंगी साधू संतांचेच वचन, साधू संतांचेच बोल, साधू संतांचा बोल हा आपल्याला आधार देत राहतो. चुकलेला रस्ता असेल तरी तो आपल्याला रस्त्यावर आहे. इतका साधू संतांच्या बोधामध्ये शक्ती आहे. पण आम्हाला ते आवड निर्माण होत नाही. आम्हाला काम म्हणजे काम, कामाशिवाय आम्हाला दुसरा दिसतच नाही. त्याच्यामध्ये तो विसर पडतो. म्हणून सज्जनांनो, संत या काल्याच्या रूपाने सुद्धा कितीतरी समजवून राहील. काला करण्याची आता हे चालच पडून गेली. लाया पोया एका ठिकाणी जमा करा. कार्याचे भजन त्यांना करूनच ठेवले आहे. भजन म्हणले, शेवटचा भजन सांगितलाच आहे काल्याचा. तो झाला, आला वाटप केला कसं तो मिटक आला, खाऊन धंदे झालो. पण दुसऱ्यासाठी सुद्धा एक लाईन घरी घेऊन जाते. वरा बाराला कोणी वाचून असेल तर बाबा म्हणते तुम्ही धन्य होऊन जा. असं अजूनही ही चाल आहे. तर त्या एका ना लाईना जर तुम्हाला धन्यता वाटली, एका लाईना एवढी मोठी धन्यता वाटली, एवढा मोठा समाधान वाटते. आणि मग जर प्रत्यक्षात जर तुम्ही कालाच खाल्ल्या तर किती समाधान वाटेल, किती समाधान वाटेल. पण ते आमच्या मनामध्ये वृत्तीच तयार होत नाही. हा सर्व वृत्तीचा खेळ आहे, मनाच्या वृत्तीचा. प्रवृत्ती आणि निवृत्ती
अशा दोन मनाच्या वृत्ती आहेत. प्रवृत्ती म्हणते नाही आपण काढायला निवृत्ती म्हणते, पण प्रवृत्ती नाही नाही हा काम आहे तो काम याच्यावर कसा होय. असे या प्रवृत्ती निवृत्तीचा नेहमी झगडा चालत असतो. आपल्या विचारामध्ये वृत्तीमध्ये देवाविषयीचा भाव निर्माण झाला पाहिजे. हा साधू संतांना या कार्याच्या रूपाने सांगण्या देवाविषयी सतत आपल्या मनामध्ये तो भाव जागृत राहिला पाहिजे. आजचा हा काल्याचा विषय आहे. तो काला त्याचा नावच त्या पद्धतीचा ठेवलेला आहे. त्या शब्दाचा काला का आला हा शब्द स्थापनेला सुचवत आहे. का आला झाला संपला. तर का आला, कशासाठी आलास, त्याचं उत्तरच आमच्या जवळ नाही. का आलास त्याचं उत्तरच आमच्या जवळ नाही. कारण मनुष्य कोणताही हा कारणाशिवाय येऊ शकत नाही ना. कारण असे दोनच आहे. देह हा कार्य आहे, देह हा कार्य आहे, आणि या देहाने जो कारण आहे तो समजल्याशिवाय या देहाला पण पूर्ण करता येत नाही. म्हणून संतांनी प्रश्न ठेवला, कोण्या कारणासे आला तुम्ही, कोण्या कारणासे आला तुम्ही, याच्याकडे आमचा लक्ष. भजनाने गाण्याच्या तालावर मस्त पडण्याचा आपल्याला सवय झाली, पण ते का म्हणून राहिले आपण करतो का हे सांगून राहिले आपल्याला, असं म्हणा सांगून राहिले आणि आम्ही दुसराच करून राहिले. कसं एखाद्याला ताण लागली तर ते पाणी द्या म्हणून राहिले, तर त्याच्यासारखे आम्ही पाणी द्या म्हणून राहिले. मग त्याची तहान जाईल, तहान दिल्या व्यक्तीची कधी जाणार नाही. तो पाणी मागून राहिला. राम कहो
त्याच्यासारखेच रामन म्हणजे एकमेकाला वाकुल्या देण्यात आले होते. वाकुल्या देण्यासारख्या गोष्टी एकमेकाला खिजवण्यासारख्या गोष्टी या साधू संतांच्या विवेकाच्या विचाराच्या गोष्टी या गोष्टीचा आम्ही मोल केला, टिंगल केला. असाच काळ आमचा चालत गेला. काला करावचा आहे म्हणला का झाला, भजन करावचं आहे म्हणला का झाला, कीर्तन करावचं आहे म्हणला कीर्तन करणे येते तोही तसाच. आंधळ्याशी आंधळा भेटे खरोखर तो या रस्त्याला जायचा नाही. आंधळा गुरु अंधा आज आपल्याला संत महात्मे म्हणतात, बाबा रे हा तुला मनुष्य देह जो भेटलेला आहे तो कोणत्या कारणासाठी भेटला? कधी त्याचा तू विचार केलास? हा एकच विचार साधू संत काही दिवसापासून आमच्या मनाला ते सांगत आहे, मनाला उपदेश करत आहे. सांगता सांगता काही लोक निघून गेले. पण आम्ही जागे नाही होऊन राहिले, झोपलेच्या झोपल्या. आणि जे जागे झाले आहेत ते धन्य आहेत. विचार ते धन्य आहेत जागे झाले. कारण ओळखला हरी धन्य ओळखला हरी धन्य साखरे हरी दुनिया माने साखरे हरी दुनिया माने साखरे हरी दुनिया ते म्हणतात भाग्याचे भाग्य, भाग्याचेही ज्यांनी या हरीला आपल्या हृदयामध्ये आज जागा दिला, आपल्या हृदयामध्ये त्याला साठवला, ती धन्य आहे. धन्य त्याचे कुळ, धन्य त्याचा धर्म, धन्य त्याचे कुळ, धन्य त्याचा धर्म, धन्य त्याचा स्वधर्म नाम मुखे, धन्य त्याचा स्वधर्म नाम त्याचा कुळही धन्य, त्याचे कर्मही धन्य. तुम्ही कोणतेही कर्म करत असाल पण ते एका देवासाठी तुमचे कर्म आहे. आपण आपल्यासाठी नाही करून राहिलो. आपण सगळे कर्म देवाचेच आहेत ना, आपण देवासाठीच करून राहिलो. वाक्य आपल्याला अलग, मी अलग आहोत, देव अलग आहे नाही. देवामध्ये आपण आहोत, आपल्यामध्ये देव आहे. देव अलग आहे का? नाही. देऊळात देव, देवात देऊळ, देवामध्ये देव, देवात देऊळ, अनालोर पाहून कैसे आले, सोडून पाहून कैसे आले.
मूळ पाहू जाता मुळीच आपण मूळ पाहू जाता हा शब्दच शिकवून राहिला. मूळ पाहू जाता मुळीच आपण ना ऐशी आहे गुण